सध्या प्रचाराचा शेवटचा क्षण आहे. प्रचाराची रॅली निघते. गेले 15 दिवस आपण प्रचार केला. मतदारांचा आपल्याला काय प्रतिसाद आहे? मतदारांचा प्रचंड असा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. येत्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी राजश्री गणेश खाडे ह्या विभागातून 100% नगरसेविका म्हणून निवडून येणार. स्थानिकांचे प्रश्न आपल्याला माहितीच आहेत, पण काय असे आव्हानात्मक प्रश्न काय आहेत? जसा तुम्ही स्थानिक शब्द आत्ता उच्चारला त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये फक्त स्थानिक आम्ही आहोत आणि या ठिकाणी इतर आलेले उमेदवार हे सगळे उपरे आहेत. त्या उपऱ्यांनी आता त्यांची जागा ठरवावी. त्यांच्या विभागात त्यांनी काम न केल्यामुळे आज त्या या प्रभागामध्ये येऊन उभे आहेत. त्यांच्या विभागातून लोकांनी त्यांना तिथून हाकलून दिलेलं आहे. धारावीचा पुनर्विकासाचा मुद्दा असतो, त्याबद्दल आपली भूमिका काय? गेले 15 वर्षापासून पुनर्विकासाच्या मुद्द्यावरती ठामपणे भूमिका, अगदी मी ज्या पूर्वी पक्षामध्ये होतो त्या पक्षाच्या विरोधात जाऊन मी माझ्या लोकांसाठी जी भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेसाठी आज ही भूमिका आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जी वचनं दिलेली आहेत ती पूर्ण वचनपूर्ती केल्याशिवाय गेल्या पुढच्या 5 वर्षात राहणार नाही. प्रश्नाबरोबर धारावीत तुमच्या मतदारसंघामध्ये अजून काही भरपूर समस्या आहेत, त्या पुढं आपण कशा पद्धतीने हे करायचं? बघा, हा प्रभाग म्हणजे माझं घर आहे. मी हे माझ्या घराच्या समस्या फक्त मीच समजू शकतो, त्या मलाच माहिती असतात ना. बाहेरून आलेल्या लोकांना थोडी माहिती आहे. आज इथं कोणीतरी येतं आहे, मी या ठिकाणची लेक आहे, बाबा तू तुझ्या घरी तिथं दिल्या घरी सुखी राहा. कोणतं पलीकडच्या वार्डातून येतं आहे, कोण कुर्ल्यावरून इकडे येतात ते. तुम्हाला तुमच्या वॉर्डामध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी नाकारलेलं आहे, म्हणून आता तुम्ही इथं तुमचं नशीब आजमावायला आलेलं आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोकांना हे माहिती पडलं पाहिजे त्यांचं मतदान ह्या मतदारसंघामध्ये आहे का. या मतदारसंघामध्ये मतदार असणारे फक्त आम्ही आहोत आणि मला 100% खात्री आहे की माझ्या ह्या प्रभागातली जनता माझ्या पत्नी राजश्री गणेश खाडेला या ठिकाणी निवडून देणार म्हणजे देणार. गेली 15 दिवस आपण प्रचार करताय, मतदारापर्यंत मतदारांच्या काय प्रतिक्रिया? मतदाराच्या प्रतिक्रिया त्याच सांगतो ना, त्यांना स्थानिक उमेदवार ह्या ठिकाणी हवा आहे. त्यांच्या हाकेच्या अंतरावर असणारा त्यांना उमेदवार ह्या ठिकाणी हवा आहे आणि ते येत्या 15 तारखेला आपल्याला कळेलच. 16 तारखेला जो गुलाल आम्ही उडवणार आहे, 17 तारखेपासून सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही आमच्या कामाला लागणार जनतेच्या सेवेसाठी पुन्हा. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, ते रात्रीचे उशीर आले, पण जो आपण ह्या ठिकाणी त्यांना पळवण्याचा जो जमिनी कावा वापरला तो जरा जनतेला पुन्हा एकदा सांगा. नाही ना, नक्कीच. कसं आहे माहिती का, सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा ना हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. काल 10 वाजून गेले होते तरी त्यांचा साऊंड इथे चालू होता, लाईट चालू होत्या, स्टेज टाकलेला होता, मोठा जमाव केलेला होता आणि हे फक्त ते करू शकतात. कायदा नावाची गोष्ट ह्या राज्यात आहे का? आज उपमुख्यमंत्री म्हणून ते इथे येतात. रात्री 10 वाजून गेल्यानंतर खरं तर त्यांनी कायदा पाळणं गरजेचं होतं, पण इथे त्यांनी तसं केलं नाही आणि आम्ही त्यांना चोख असं उत्तर दिलं. काल ते इथून पाय लावून पळून गेले काल आणि हाच आमचा मोठा विजय आम्ही समजतो या ठिकाणी. आता मतदारसंघामध्ये शेवटच्या क्षणाला आपला प्रचार पोहोचलेला आहे आणि आपण बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 100% आपल्या विजयाची खात्री स्थानिक लोक देतात, कारण स्थानिक उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. काय मतदारांना आपण काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच सांगेन की मी स्थानिक आहे आणि तुम्ही जेव्हा केव्हा मला आवाज द्याल तेव्हा तुमच्यासाठी ती नगरसेविका हे पद नसणारे, तुमची मुलगी किंवा तुमची छोटी बहीण हे असं कोणीही असेल त्या पद्धतीने मी वेळोवेळी त्यांच्या सेवेसाठी हजर राहणार आहे. आणि इथे जे मी प्रत्येक डोर टू डोर गेले आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, गटराचे प्रश्न आहेत, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, ह्या मी जवळून अनुभवलेत, बघितलेत की त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकलेत सगळ्या. हे स्थानिक म्हणून मी जवळून पाहिलेलं आहे, हे बाहेरच्यांनी पाहिलेलं नाही आहे. उमेदवार दुसरा कोणीही असो, पण स्थानिक म्हणून मी हे अनुभवते आणि अनुभव घेऊन त्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मला स्थानिकांची साथ हवी आहे आणि मी स्थानिकांना एवढंच सांगेल की येत्या 15 तारखेला घड्याळासमोरचं 3 नंबरचं बटन दाबून तुम्ही मला तुमची साथ द्या. तुम्ही जी साथ देणार त्याचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. सदैव तत्पर राहणार त्या सेवेसाठी तुमच्या. आगे बढ़ो, आगे बढ़ो.